अवैध दारू वाहतुकीला बुलढाणा जिल्ह्यात उधाण आल्याचं वास्तव आहे। विविध शक्कल लढवून अनेक ठिकाणी दारूची अवैध वाहतूक सुरू आहे। 5 फेब्रुवारीच्या रात्री बुलढाणा गुन्हे शाखेच्या पथकाने एका महिंद्रा पिकअप वाहनाची झाडाझडती घेतली असता भाजीपाल्याच्या रिकामा कॅरेटच्या खाली 47 दारूचे बॉक्स आढळून आले। या अवैध दारू वाहतूक प्रकरणी 2 आरोपींसह 4,71,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। बुलढाणा गुन्हे शाखेचे पथक रात्री गस्तीवर असताना MH14AH 195 महिंद्रा पिकअप वाहन भरधाव वेगाने जात होते। सदर वाहनाची तपासणी केली असता प्रथमदर्शनी वाहनात भाजीपाल्याचे रिकामे कॅरेट आढळून आले। सर्व कॅरेट खाली उतरवून बारकाईने झाडाझडती घेतली असता वाहनाच्या विशिष्ट कप्प्यात 47 देशी दारूचे बॉक्स मिळून आले। या प्रकरणी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील खामखेड येथील वाहन चालक दयानंद अभिमान शिरसाट, सोमनाथ नाना कोळी या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आला आहे। त्यांच्यावर दारूबंदी अधिनियम कलम 65 नुसार कारवाई करून सुमारे 4,71,850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तारीख 6च्या मध्यरात्री मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आम्ही बुलढाणा शहराकडे येणारे एक संशयित वाहन महिंद्रा पिकअप हे वाहन SBI चौकात सापळा रचून ताब्यात घेतलं। याच्यामध्ये या वाहनाची तपासणी केली असता या वाहनामध्ये देशी दारू जवळपास 47 बॉक्स मिळून आले। सदर वाहन आणि 2 आरोपी दयानंद अभिमान शिरसाट आणि दुसरा आहे सोमनाथ नाना कोळी, राहणार दोघे आहेत खामखेड, जिल्हा धुळे। या दोघांनी ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून जवळपास 4,71,850 रुपयाचा माल रिकवर केलेला आहे। या गुन्हेगारांचं वैशिष्ट्य म्हणजे हे वाहन दारूसाठा सप्लाय करताना प्रथमदर्शनी ती भाजीची गाडी आहे असं वाटते। या गाडीच्या आतमध्ये विशिष्ट प्रकारचे कप्पे केलेले होते। प्रथमदर्शनी जेव्हा गाडी चेक केली त्याच्यामध्ये भाजीचे कॅरेट्स मिळून आले। ते काढल्यानंतरही विशिष्ट प्रकारे चेक केलं तेव्हाच ते दारू मिळून आली। ही कारवाई पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।